माझे वय 32 वर्षे झाली होते आणि मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर होते जिथे मुलींसाठी लग्नाचे प्रस्ताव येणे बंद होते आणि केसांत चांदी उतरू लागते, म्हणजेच केस पांढरे होऊ लागतात. त्यानंतर लोक स्त्रीला निरुपयोगी समजू लागतात. मी सुद्धा त्याच वयात होते आणि आता कोणत्याही नात्याचा स्वीकार करण्याबद्दल विचार करत होते. पण एक दिवस तर हद्दच झाली जेव्हा माझी आई माझ्याकडे आली आणि म्हणाली, "मुली, तुझ्यासाठी एका मुलाचे स्थळ आले आहे. तो वयाने तुझ्यापेक्षा फक्त 1 वर्षाने मोठा आहे, पण त्याचे 3 वेळा घटस्फोट झाले आहेत आणि तिन्ही पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत." आईचे बोलणे ऐकून माझ्या पाठीच्या कण्याला एक कंप सुटला. मी विचारही करू शकत नव्हते की माझी आई माझ्यासाठी असे स्थळ घेऊन येईल ज्याचे 3दा लग्न झाले आहे आणि एकही पत्नी त्याच्यासोबत टिकली नाही. ज्याचे 3दा घटस्फोट झाले आहेत, तो एखाद्या मुलीला खुश कसे ठेवणार? त्याला तर घटस्फोट देण्याची सवयच लागली असेल. तेव्हा माझी आई म्हणाली, "तू विचारणार नाहीस का की घटस्फोटामागचे कारण काय होते?" मी गप्प राहिले. तर आईच सांगू लागली, "बेटा, मुलगा घरात एकटाच आहे. ना आई आहे ना बहीण, फक्त एक वृद्ध वडील आहेत ज्यांचे वय 60 वर्षे आहे. त्या बिचाऱ्याने नेहमी आपल्या मुलासाठी चांगलेच विचार केले आहेत. पण जेव्हाही एखादी मुलगी घरात येते आणि घटस्फोट घेऊन निघून जाते, तेव्हा त्या वृद्धावर ओढाताण येते. आता आयुष्य किती उरले आहे? त्याचा मुलगाही काय करणार? आपली आई आणि बहीण गमावल्यानंतर बापाच्या विरोधात तो एक शब्दही ऐकून घेऊ शकत नाही. याच कारणामुळे जेव्हाही त्याच्या पत्नी त्याच्या बापावर आरोप करतात, तेव्हा तो त्यांना घटस्फोट देऊन घरातून बाहेर काढतो." आई पुढे म्हणाली, "मी तर म्हणते की जर तू त्याच्या बापाची काळजी घेतलीस, त्यांची सेवा केलीस आणि त्यांचे मन जिंकलेस, तर तुला कधीच कोणतीही समस्या येणार नाही. आणि तसेही तू खूप चांगली आहेस. तू तुझ्या वडिलांची किती काळजी घेतली आहेस. मला वाटते की जर तू त्या माणसाला तुझ्या वडिलांप्रमाणे समजलेस आणि त्यांची सेवा केलीस, तर तू एक चांगले वैवाहिक जीवन जगू शकशील. बाकी आता तर तुझे लग्नाचे प्रस्ताव येणेही बंद झाले आहेत." आईच्या बोलण्याने मला धक्का बसला आणि निराशाही झाली. कारण कोणाचे वडील इतक्या घटस्फोटांचे कारण कसे असू शकतात? हा आरोप जर सासूवर असता तर मी मानले असते, पण सासऱ्यांची गोष्ट मला पचत नव्हती. मग मी विचार केला की कदाचित आजकालच्या मुलींमध्ये सहनशक्ती कमी असेल आणि त्या वृद्ध अंकलांना पाहून परेशान होत असतील. घरात त्यांच्याशिवाय दुसरे कोणी नव्हतेच. कदाचित छोट्या गोष्टीचे मोठे भांडण करून बात घटस्फोटापर्यंत पोहोचत असेल. पण मी ज्या गोष्टीला लहान समजत होते ती अजिबात लहान नव्हती. मला काय माहीत होते की मी आगीच्या दर्यात उडी मारायला जात आहे, ज्यामध्ये मला स्वतःलाही वाचवावे लागेल आणि घरालाही. माझ्या आत्तापर्यंत लग्न न होण्यामागे 2 कारणे होती. पहिले हे की आम्ही गरीब होतो आणि हुंडा देऊन मुलाकडच्यांचे तोंड बंद करू शकत नव्हतो. दुसरे हे की मी दिसायला साधी होते, शिकलेली होते, पण फार सुंदर नव्हते. रंग सावळा होता, पण नखने म्हणजे फीचर्स खूप तीक्ष्ण होते. मोठ्या डोळ्यांमुळे आणि लांब काळ्या केसांमुळे माझी पर्सनॅलिटी उठून दिसायची. पण मुलाकडच्यांना मुलगी गोरी हवी होती आणि यामुळेच ते संबंध नाकारून जात असत. असो, मी माझ्या होणाऱ्या पतीला भेटण्याची इच्छा आईकडे व्यक्त केली. मी त्याला भेटून त्याच्या व्यक्तिमत्वाला पारखू इच्छिते की तो कसा माणूस आहे आणि मी त्याच्यासोबत आयुष्य जगू शकेन की नाही. माझी ही इच्छा ऐकून आई म्हणाली, "नाही मुली, त्याच्या बापाची अशी आज्ञा नाही. त्याचे वडील स्वतःच्या मुलाबद्दल खूप संवेदनशील आहेत. जर तुला मुलाला भेटायचेच असेल तर उद्या मुलगा आणि त्याचे वडील दोघेही येत आहेत. तुला जे काही बोलायचे असेल तिथेच बोलून घे. पण मी तुला अजिबात परवानगी देणार नाही की तू एकांतात मुलाला भेटशील. आणि मी कसे काय त्यांच्यासमोर बोलू शकेन की माझी मुलगी तुमच्या मुलाला एकांतात भेटू इच्छिते? या गोष्टी मुलांना शोभतात, मुलींना नाही." आईच्या बोलण्याने मला राग आला. मी म्हटले, "आई, मुलगा मुलगी यांच्यात भेदभाव जुन्या काळात केला जायचा. आता मुलगा आणि मुलगी बरोबरचे हक्कदार आहेत. दोघांनाही अधिकार आहे की त्यांनी आपल्या आवडीचा जीवनसाथी निवडावा." दुसऱ्या दिवशी ते लोक संध्याकाळी 5 वाजता आमच्या घरी आले. मी मुलाच्या बापाला पाहून थक्क झाले. ज्यांना माझी आई 60 वर्षांचा वृद्ध सांगत होती, तो तर 45-50 वर्षांचा हसता खेळता धष्टपुष्ट माणूस वाटत होता. असे वाटत होते की बाप मुलगा नसून मोठे लहान भाऊ आहेत. तो वृद्ध माणूस, जो मला अजिबात वृद्ध वाटत नव्हता, तो खूप वेगाने नजर फिरवून आमच्या संपूर्ण घराची पाहणी करत होता. त्याचा मुलगा कमी आणि तो जास्त पाहत होता, जणू लग्न त्याच्याशीच होणार आहे. आता मी काही आक्षेपही घेऊ शकत नव्हते, नाहीतर माझी आई म्हणाली असती की तुला प्रत्येक वेळी नखरेच सुचतात. निघताना त्या माणसाने माझ्या मांडीवर 100 रुपये ठेवले. मला त्याची ही हालचाल खूप विचित्र वाटली. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "आजपासून तू आमची मुलगी झालीस.
लवकरच तुला घ्यायला येऊ. माझ्या मुलाला पत्नीची गरज आहे आणि मलाही घरात कोणीतरी हवे आहे. तो माणूस खूप सलिकेने बोलत होता. वाटत नव्हते की कोणाच्या तरी निमित्ताने घटस्फोट होऊ शकतो, तोही अशा माणसापासून जो दिसायला स्मार्ट, हँडसम आणि खूप श्रीमंत आहे. मी आईला म्हटले, जर त्या वृद्धाने माझ्याशी काही गैरवर्तन केले तर मी गप्प बसणार नाही. ही गोष्ट तुम्ही तुमच्या डोक्यात बसवून घ्या. आई म्हणाली, तू सुद्धा तुझ्या डोक्यात ही गोष्ट बसवून घे की तुझ्या सासऱ्यांची इज्जत तुझ्या बापासारखी करायची आहे. आजकालच्या मुलींसारखी जीप चालवू नकोस, जी छोट्या गोष्टीवर नाराज होऊन विनाकारण आपले घर बिघडवतात. जर तू सासऱ्यांशी भांडून घर सोडून इथे आलीस तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमीसाठी बंद आहेत. मी तुला अशी शिकवण दिली नाही. आईचा हा सल्ला ऐकून माझे हृदय हादरले आणि मी गप्प झाले. पण दुसऱ्याच दिवशी माझी मैत्रीण गुंजनने अशी गोष्ट सांगितली की माझ्या कानातून धूर निघाला. गुंजन म्हणाली, मी या लोकांना ओळखते. त्यांच्याबद्दल ज्या गोष्टी प्रसिद्ध आहेत त्या चांगल्या नाहीत. मी ऐकले आहे की हे लोक फसवणूक करणारे आहेत आणि मुलाचा बाप तर खूप अय्याश म्हणजेच भोगी स्वभावाचा आहे. मी विचारले, तू त्यांना कधी पाहिले? तर ती म्हणाली, काल जेव्हा मी तुझ्या घरून निघत होते तेव्हा मी घराच्या समोरून जात होते. त्यांना पाहताच मी ओळखले की हा तोच मुलगा आहे ज्याने 3 पत्नींना घटस्फोट दिला आहे. हे ऐकून मला दुःख झाले की माझा होणारा पती त्याच्या 3 घटस्फोटांमुळे ओळखला जातो. गुंजन पुढे म्हणाली, आणि मला हे सुद्धा माहीत आहे की त्याच्या घटस्फोटाचे कारण त्याचा बाप आहे. मी घाबरले आणि विचारले, तुला माहीत आहे की त्याचे घटस्फोट का झाले? ती म्हणाली, मी तपास करून सांगेन, पण नक्कीच तो म्हातारा ठरकी आहे आणि अशा काही हालचाली करत असेल की 3ही सुना घटस्फोट घेऊन निघून गेल्या. बाकी तू स्वतः विचार. घरात फक्त बाप आणि मुलगा राहतात. बाप तरुणही दिसतो. इच्छा असेल तर तो स्वतःही लग्न करू शकतो. त्याचेही काही अरमान असतील. गुंजनचे बोलणे ऐकून माझ्या डोक्यात अनेक विचारांचे चक्र फिरू लागले. नक्कीच काहीतरी गडबड आहे, जे माझी आई, माझा होणारा सासरा आणि माझा होणारा पती माझ्यापासून लपवत आहेत. मी ही गोष्ट आईला सांगितली, तर आई म्हणाली, देवापासून तर घाबर. म्हातारपण तुझ्यावरही येईल आणि तुझ्या आईवडिलांवरही. काय म्हातारपणामुळे तू कोणाचा तिरस्कार करू लागशील? आमच्या जमान्यातील मुली आजकालच्या मुलींपेक्षा जास्त समजूतदार होत्या. आजकालच्या मुलींकडे अक्कल नाही. छोट्या गोष्टीवर घर बिघडवतात. आईने गुंजनलाही धमकावले. आईच्या जाण्यानंतर गुंजन म्हणाली, चांगले आई हर्षिता, तू तुझ्या होणाऱ्या पतीशी बोलून का घेत नाहीस? लग्नाआधी सगळे स्पष्ट झाले तर चांगले. त्याला विचार तर खरी की 3दा घटस्फोट का झाला? मी म्हटले की माझ्या आईने साफ मनाई केली आहे की मी लग्नाआधी मुलाशी बोलू शकत नाही. गुंजन म्हणाली, तर लग्नाच्या पहिल्या रात्रीच सगळं क्लिअर करून घे. पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचे आहे. जर काही चुकीचे वाटले तर नातं तोडून परत ये. थोडी बदनामी पचवणे चांगले, पण नरकात जळण्यापेक्षा. आता मला भीती वाटू लागली होती आणि लग्नासाठी नाही म्हणता येत नव्हती, कारण पत्रिका छापून झाल्या होत्या. लग्न खूप साधेपणाने होणार होते आणि काही खास नातेवाईकांनाच बोलावण्यात आले होते. पण बातमी पसरली की हर्षिताचे लग्न त्या मुलाशी होत आहे ज्याने 3दा घटस्फोट दिले आहेत आणि तेही आपल्या बापाच्या कारणामुळे. मी घाबरले होते आणि देवाला प्रार्थना केली, हे देवा, माझे घर वाचवा, माझे आयुष्य बर्बाद होऊ देऊ नका. मला सहनशक्ती द्या की मी माझ्या पतीचे मन जिंकू शकेन आणि घटस्फोट नको व्हावा. माझे लग्न झाले आणि मी सासरी गेले. लग्नाच्या पहिल्या रात्री लोकेश माझ्याकडे आले आणि म्हणाले, तुला इथे घाबरण्याची गरज नाही. आजपासून तू या घराची मालक आहेस. तुझ्या आधी मी 3 मुलींना घटस्फोट दिले आहेत, ही गोष्ट तुला माहीतच असेल. पण ज्या कारणाने दिले आहेत ते मी इच्छितो की तू करू नकोस. मी थरथरत विचारले, शेवटी तुम्ही तिघींना घटस्फोट का दिला? माझ्या प्रश्नावर लोकेशच्या चेहऱ्यावर दुःख आले. म्हणाले, कारण त्या तिघींनी माझ्या बापाशी. पुढे लोकेश अडकले आणि म्हणाले, सोड ती गोष्ट. मी म्हटले, कमीत कमी मला सांगा, जेणेकरून मी ती चूक करणार नाही. लोकेश म्हणाले, बघ, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. मला प्रत्येक वेळी तक्रार करणाऱ्या स्त्रिया अजिबात आवडत नाहीत. जर माझ्यासोबत राहायचे असेल तर खूप प्रेम मोहब्बतने राहा.
रोज रोजची किचकिच मला अजिबात आवडत नाही. आणि माणूस ज्याच्याशी लग्न करतो त्याला मोहब्बत तर होऊनच जाते. मी मोहब्बतीत विश्वास ठेवतो. तू माझी पत्नी आहेस आणि मी तुला पूर्ण इज्जत आणि मोहब्बत देईन. बस एक गोष्टीचे ध्यान ठेव, माझ्या पप्पांवर कोणताही आरोप लावू नकोस. माझ्या पप्पांवर बोट उचलण्याआधी नीट विचार करून घे की आत्तापर्यंत ज्या 3 मुली माझ्या आयुष्यातून गेल्या आहेत त्या याच कारणामुळे गेल्या आहेत की त्यांनी माझ्या पप्पांवर बोट उचलले होते, जरी त्या मुली तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त सुंदर होत्या. लोकेशचे बोलणे ऐकून मी काहीच बोलू शकत नव्हते. लोकेशजी, तुम्ही कशा गोष्टी करत आहात? लग्नाच्या पहिल्या रात्री अशा गोष्टी कोण करतो? माझे पती माझ्याजवळ बसले आणि म्हणाले, तुला घाबरण्याची गरज नाही. बस तुला समजावत आहे की हुशार राहा. माझ्या पप्पांची इज्जत कर आणि पप्पांच्या विरोधात एक शब्दही तोंडातून काढू नकोस. तुझ्या आधी माझ्या 3ही पत्नींना ही गोष्ट मी स्पष्टपणे समजावली नव्हती, पण मी तुला खूप स्पष्टपणे ही गोष्ट समजावत आहे की मी माझ्या पप्पांच्या विरोधात कोणताही शब्द ऐकणार नाही. आजपर्यंत माझे घर वसले नाही, पण मला त्या गोष्टीचा कोणताही अफसोस नाही. मी फक्त माझ्या पप्पांना खुश ठेवू इच्छितो आणि तू सुद्धा माझ्या पप्पांना खुश ठेव. माझे पप्पा खूप साधे भोळे आहेत. त्यांची सेवा करशील, त्यांच्यासोबत चांगल्या प्रकारे राहशील तर ते तुला मुलीप्रमाणे ठेवतील. एक गोष्ट दुसरी लक्षात ठेव, माझ्या पप्पांकडे इतके पैसे आहेत, इतकी प्रॉपर्टी आहे की जर तू माझ्या पप्पांना खुश ठेवशील तर माझे पप्पा तुला खुश ठेवतील, तुझ्या पूर्ण कुटुंबाला खुश ठेवतील. तुझी पूर्ण कुटुंबाची गरिबी दूर होईल. तुझी 7 पिढ्या जरी बसून खातील तरी पैसे संपणार नाहीत, इतके पैसे आहेत माझ्या पप्पांकडे. बस माझ्या पप्पांना खुश ठेव. लोकेशचे बोलणे आता हळूहळू माझ्या डोक्यात उतरत होते. जर मी माझ्या सासऱ्यांना खुश ठेवले, त्यांची सेवा केली, तर माझ्या लहान बहिणी भावांचे आयुष्यही सुधारले असते. माझे आई-वडील जे आत्तापर्यंत छोट्या छोट्या खुशांसाठी तरसले होते, त्यांच्या आयुष्यातही खुशहाली बहरून आली असती. आणि काही खूप कठीण कामही नव्हते. बस एकच काम करायचे होते की मला माझ्या सासऱ्यांना माझ्या वडिलांचा दर्जा द्यायचा होता. मी लोकेशला विश्वास दिला की माझ्याकडून तुमच्या पप्पांना तक्रारीची कधीच संधी मिळणार नाही. माझी गोष्ट ऐकून लोकेश खुश झाले. त्यांनी माझ्या बोटात हिऱ्याची एक अंगठी घातली. एवढी मोठी हिऱ्याची अंगठी पाहून मी थक्क झाले. लोकेश म्हणाले, हर्षिता, तुला माहीत आहे मला ही अंगठी कोणी दिली? मी नाही असे मान हलवले. तर लोकेश म्हणाले, मला ही अंगठी माझ्या पप्पांनी आणून दिली आहे की वधूला पहिल्या रात्री घाल. याआधीही 3ही वेळा माझ्या पप्पांनीच अंगठी आणून दिली होती, परंतु घटस्फोटानंतर मी ती अंगठी त्या मुलींकडून परत घेतली नव्हती. उलट घटस्फोटानंतरही त्यांना इतके पैसे दिले की त्या इच्छित असतील तर आयुष्यभर आरामात बसून खाऊ शकतात. आम्ही आजपर्यंत कोणासोबत अन्याय केलेला नाही, ही गोष्ट आमचा देव जाणतो. परंतु आपल्या समाजाची विडंबना आहे की आपला समाज अशा प्रकरणांमध्ये स्त्रियांचीच साथ देतो, कारण स्त्रियांना निरागस आणि मजबूर मानले जाते. जरी माझ्या 3ही पत्नी अजिबात निरागस नव्हत्या. त्यांनी माझ्या पप्पांवर इतका घाणेरडा आरोप लावला की मला माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. पतीचे बोलणे ऐकून मी शांत झाले आणि तसेही ते त्यांच्या पहिल्या 3ही पत्नींची बुराई करत होते. मला काही विशेष त्रास होत नव्हता. उलट आनंद झाला की त्यांना त्यांच्या जुन्या पत्नींपैकी कोणाशीही हमदर्दी किंवा प्रेम नव्हते. मी माझ्या मनात पक्का इरादा केला होता की मी माझ्या पतीची प्रत्येक गोष्ट मानणार आणि माझ्या सासऱ्यांची खूप सेवा करणार. तेवढ्यात माझ्या रूमचा दरवाजा उघडला आणि माझ्या सासऱ्यांनी नॉक केल्याशिवायच रूममध्ये प्रवेश केला. त्यांच्या हातात एक ट्रे होती, ज्यामध्ये दुधाचे 2 ग्लास ठेवलेले होते. मला माझ्या सासऱ्यांच्या या हालचालीवर खूप विचित्र वाटले, परंतु लोकेश लगेच उठले आणि म्हणाले, पप्पा, तुम्ही का तसदी घेतली? तुम्ही मला आवाज दिला असता तर मी स्वतःच आलो असतो. माझे सासरे माझ्याकडे बघत म्हणाले, हे दूध तुम्ही दोघे नक्की पिऊन घ्या. झोपण्यापूर्वी तुम्ही दूध पिले तर सगळा थकवा उतरून जाईल. लोकेश म्हणाले, थँक्यू पप्पा, तुम्ही आमची किती काळजी घेता. देवाचा छायडा तुमच्यावर नेहमी असावा. असे म्हणून लोकेशने 1 ग्लास माझ्याकडे दिला आणि 1 ग्लास स्वतः पकडला. माझे सासरे निघून गेले. लोकेशने गेट बंद केला आणि त्यांचे दूध खिडकीतून खाली फेकून दिले.
मला खूप जास्त नवल वाटली. मी विचारले, तुम्ही दूध का फेकून दिले? तर लोकेश म्हणू लागले, खरं तर मला दूध आवडत नाही. दूध प्यायल्याने मला मळमळते. परंतु जेव्हा पप्पा मला दूध पिण्यासाठी देतात, तेव्हा मी पप्पांचे मन राखण्यासाठी दूध तर घेतो, पण पीत नाही. खिडकीच्या खाली एक वाटी ठेवलेली आहे. मी त्यात दूध टाकून देतो आणि एक मांजर येऊन ते दूध पिऊन जाते. तू टेन्शन घेऊ नको. तू बेफिकीर होऊन हे दूध पिऊ शकतेस. तुला काही होणार नाही. लोकेशचे बोलणे ऐकून मी घाबरले. मला असे वाटले जणू ते माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. मी अनेकदा विचारले, पण लोकेशने काहीही उत्तर दिले नाही. मग मी सुद्धा शांत झाले. आज आमची सुहागरात होती आणि मी विनाकारण लोकेशचा मूड खराब करू इच्छित नव्हते. लोकेशने संपूर्ण रात्र मला आपल्या प्रेमाच्या वर्षावात लपेटून ठेवले. हे विचारून मला खूप नवल वाटले की इतके प्रेम करणाऱ्या पतीला सोडून शेवटी त्या तिन्ही मुली का निघून गेल्या होत्या. सकाळी माझी झोप उघडली तर लोकेश अंथरुणावर नव्हते. कदाचित बाथरूममध्ये असतील, कारण पाणी पडण्याचा आवाज येत होता. अजून मी अंथरुणातून उठलेही नव्हते की तिथेच माझे सासरे दरवाजा उघडून आत आले. मला खूप विचित्र वाटले, कारण मी अस्तव्यस्त कपड्यात होते. मी लवकरच जवळ पडलेला दुपट्टा उचलून माझ्या खांद्यावर टाकला. मला माझ्या सासऱ्यांची ही हालचाल आवडली नाही, पण तरीही मी शांत राहिले. एका रात्रीची वधू होते, काही म्हणूही शकत नव्हते. आणि दुसरी गोष्ट ही की ते माझ्या पतीचे वडील होते आणि लोकेशने साफ सांगितले होते की माझ्या वडिलांना कधीच तक्रारीची संधी देऊ नका. म्हणून मी शांत राहिले. माझे सासरे पुढे आले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर लाल रंगाची चुनरी टाकली आणि म्हणाले, मुली, ही खूप शुभ चुनरी आहे. लग्नाचा पहिला दिवस तू ही घालून ठेव. तुझे आयुष्य खुशहालीने भरून जाईल. तुला तुझ्या आयुष्यात कोणतेही दुःख होणार नाही. मी माझ्या दुसऱ्या सुनांनाही सकाळ सकाळी चुनरी आणून देत होतो, परंतु त्यांनी मला रूममधून बेइज्जत करून बाहेर काढले आणि ही चुनरी घेण्यास नकार दिला होता. परंतु मला पूर्ण विश्वास आहे की तू असे करणार नाहीस. तू मला खूप समजूतदार आणि संस्कारी मुलगी वाटतेस. मला विश्वास आहे की तू माझ्या मुलाला खरी खुशी देशील. असे म्हणून माझ्या सासऱ्यांनी माझ्या कपाळाला चुंबन घेतले. मी तर हक्काबक्का राहिले. जरी जेव्हा एक बाप आपल्या मुलीला प्रेम करतो तेव्हा तिच्या कपाळाचे चुंबन घेऊनच तिला प्रेम आणि आशीर्वाद देतो. परंतु माहीत नाही का, मला माझ्या सासऱ्यांचे मला या प्रकारे चुंबन घेणे आवडले नाही. तेवढ्यात लोकेश बाहेर आले. आपल्या पप्पांना पाहून म्हणाले, अरे पप्पा, तुम्ही सकाळ सकाळी इथे? माझ्या सासऱ्यांनी त्यांना सांगितले की मी तुझ्या पत्नीला ही लाल चुनरी द्यायला आलो होतो. हे म्हणून माझे सासरे निघून गेले. लोकेश म्हणाले, पप्पांचे बोलणे मान आणि पूर्ण दिवस ही चुनरी घालून ठेव. मी लोकेशला सांगू इच्छित होते की मला माझ्या पप्पांचे माझे कपाळ चुंबन घेणे आवडले नाही, पण मी शांत राहिले. अशा प्रकारे माझ्या लग्नाला 3 दिवस उलटले. आत्तापर्यंत तर सगळं ठीक चालले होते, परंतु माझ्या सासऱ्यांची एक गोष्ट मला विचित्र वाटत होती. ते प्रत्येक वेळी माझ्या आसपास राहत, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत, बहाण्याने मला आपल्याकडे बोलवत. माझ्या सासऱ्यांची इतकी जास्त लक्ष देण्याची सवय मला अजिबात आवडत नव्हती. कधीकधी जेव्हा मी आणि लोकेश खूप जवळ बसलेलो असू आणि लोकेश माझ्याशी प्रेमभरी बोलत असू, तेव्हा माझे सासरे येत आणि लोकेशचा हात पकडून उभे करत आणि काही कामाच्या बहाण्याने बाहेर पाठवून देत. मला माझ्या सासऱ्यांच्या या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या. जर असे सगळं लोकेश करत असत तर मला चांगले वाटले असते, परंतु लोकेश तर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच आपल्या कामांत व्यस्त झाले होते. आत्ता मी हळूहळू या घराशी जोडले जाऊ लागले होते. माझ्या मनात कुठेतरी असा अहसास होऊ लागला होता की हे घर माझे आहे आणि या घराची मालकीण मी आहे. मी पूर्ण मनाने घराची साफसफाई करत, त्याचे ध्यान ठेवत. एक गोष्ट दुसरी होती. मी पूर्ण घराची साफसफाई करत, पण माझे सासरे आपल्या रूमची साफसफाई कधीच करू देत नसत. ती नेहमी आपल्या रूमला कुलूप लावून ठेवत. जेव्हा झोपायला जात तेव्हाच कुलूप उघडत आणि आत जाऊन झोपत. मी एक दिवस लोकेशला म्हटले की लोकेश, तुमचे पप्पा रूमला कुलूप का लावून ठेवतात? मी तर विचारत होते की पप्पांच्या रूमचीही साफसफाई करून द्यावी. माझे बोलणे ऐकून लोकेश थोडे परेशान झाले. म्हणू लागले की हे माझ्या पप्पांची जुनी सवय आहे. ते आपल्या रूममध्ये कोणाचेही जाणे पसंत करत नाहीत. तिथपर्यंत की त्यांनी कधी मलाही आपल्या रूममध्ये जाऊ दिले नाही.
तू असे कर, बाकी घराची साफसफाई कर. पप्पांच्या रूमला तसंच राहू दे. आमच्या घरात कामवाली पण येत होती. तिनेही मला सांगून ठेवले होते की मोठे मालक आपल्या रूमची साफसफाई कोणालाही करू देत नाहीत. लग्नाला 1 महिना उलटला, परंतु माझ्या सास्यांची वृत्ती तशीच होती. ते आपल्या रूमला नेहमी कुलूप लावून ठेवत. आता तर मी खूपच परेशान झाले होते. मला वाटत होते की कदाचित रूम खूप घाणेरडा झाला असेल. आपण रोज आपल्या घराची साफसफाई करतो, तरीही घर घाणेरडे होते, तर मग पप्पांच्या रूमची तर वर्षांपासून साफसफाई झालेली नाही. मी ही गोष्ट लोकेशला सांगितली तर लोकेश म्हणाले, हा बोल तर तू बरोबर करत आहेस. असे कर, एकदा पप्पांशी बोलून घे. जर ते म्हणतील तर रूम साफ करून दे. लोकेशची आज्ञा मिळताच मी माझ्या सास्यांच्या रूममध्ये गेले. आज दरवाजा उघडा होता. मी दरवाजा उघडून आत गेले. माझे सासरे बेडवर बसले होते. माझ्याकडे त्यांची पाठ होती. मी एक नजर पूर्ण रूममध्ये टाकली. माझ्या आश्चर्याने डोळे फाटले. कारण पूर्ण रूममध्ये इथून तिथून स्त्रियांचे कपडे पडले होते. ड्रेसिंग टेबलकडे नजर गेली तर तिथेही मेकअपचे सामान आणि काही बांगड्या वगैरे ठेवलेल्या होत्या. मला खूप जास्त नवल वाटले. माझी सासू गुजरी. मरण पावून किती काळ झाला असेल, तर मग माझ्या सास्यांच्या रूममध्ये स्त्रियांचे सामान काय करत होते? पाऊलखूण ऐकून माझे सासरे चकित होऊन बघू लागले. मला पाहून ते एकदम घाबरले आणि म्हणाले, अरे वधू, तू माझ्या रूममध्ये काय करत आहेस? चाल बाहेर चाल. मी सुद्धा बाहेरच चाललो आहे. माझे चहा पिण्याचे मन होत आहे. चाल, माझ्यासाठी इलायची घातलेला चहा बनवून दे. मी म्हटले, पप्पाजी, चहा तर मीना बनवत आहे. तुम्ही चाला चहा पिऊन घ्या. तोपर्यंत मी तुमच्या रूमची साफसफाई करून देते. बघा ना, किती घाणेरडा होत आहे. हे बोलणे ऐकून तर माझे सासरे अजून जास्त घाबरले होते. ते लवकरच बाहेर निघाले आणि माझा हात पकडून मलाही बाहेर घेऊन आले आणि लगेच आपला दरवाजा बंद करून घेतला. म्हणू लागले, अरे वधू, या रूममध्ये साफसफाई सारखे काही नाही. मी रोज माझ्या रूमची साफसफाई करून घेतो. तू चाल, आपण दोघे बाहेर लॉनमध्ये बसून चहा पिऊ. बघ ना, किती छान वातावरण आहे. आता जेव्हा पप्पाजी स्वतःच रूमची साफसफाई करून घेऊ इच्छित नव्हते, तर मी काय करू शकत होते? मी बाहेर आले. तोपर्यंत मीनाने चहा बनवून आणला होता. मी अनिच्छेने चहा पिला आणि माझ्या रूममध्ये गेले. दुसऱ्या दिवशी माझी सखी गुंजनचा फोन आला. म्हणू लागली, हर्षिता, मला तर वाटते की तुझे सासरे मुलींचा कारभार करतात. नाहीतर तू स्वतः विचार, तुझ्या पतीच्या आधीच्या 3 पत्नी पूर्ण कुठे गेल्या? आजपर्यंत त्यांची काहीच पत्ता लागला नाही की त्या कुठून आल्या होत्या आणि कुठे गेल्या. नक्कीच डाळीत काहीतरी काळे आहे. नक्कीच तुझे सासरे मुलींचा बिझनेस करतात. म्हणूनच तुझे सासरे इतके पैसेवाले आहेत. गुंजनची गोष्ट ऐकून मलाही वाटू लागले की नक्कीच काहीतरी गडबड आहे. नक्की माझ्या सास्यांच्या रूममध्ये काहीतरी असे रहस्य आहे जे माझ्यापासून लपवण्यात येत आहे. आधी स्त्रियांचे कपडे माझ्या डोळ्यांसमोर तरळू लागले. सर्व कपडे मुलींचेच होते. नक्की रूममध्ये माझे सासरे मुलींना डांबून ठेवत असतील. त्यांच्यासोबत आधी चुकीचे काम करत असतील आणि मग त्यांना विकत असतील. हा विचार माझ्या मनात येताच माझे संपूर्ण शरीर थरथरले. जर असेच असेल, तर मग मी या घरात सुरक्षित नव्हते. मी नक्की केले होते की मी माझ्या सास्यांचे सत्य जाणूनच राहीन आणि जर माझे सासरे काही चुकीचे काम करत असतील तर मी स्वतःच त्यांना पोलिसांच्या हाती पकडून देईन. मी माझ्या सास्यांवर नजर ठेवू लागले होते. एक रात्री जेव्हा पाणी घ्यायला बाहेर गेले, तेव्हा माझ्या सास्यांच्या रूमची लाईट चालू होती आणि रूममधून एका मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता.
माझे हृदय धडधडू लागले. नक्की माझ्या सास्यांच्या रूममध्ये एक मुलगी आहे. मी लवकरच माझ्या सास्यांच्या रूमजवळ गेले. आत डोकावले तर मला काहीच दिसत नव्हते. मुलीचा रडण्याचा आवाजही बंद झाला होता. दरवाजावर नॉक करायचेच होते, पण मी स्वतःला रोखले. मी विचार केला की कदाचित माझे सासरे चिडले आणि कदाचित माझी तक्रार लोकेशला करतील की अर्धरात्री मी त्यांना परेशान करत आहे. अनेक वेळपर्यंत मी कान देऊन ऐकत राहिले की मुलीचा आवाज पुन्हा येतोय का, पण आता आवाज येत नव्हता. माझ्या सास्यांनीही आता रूमची लाईट बंद केली होती. मी सुद्धा माझ्या रूममध्ये आले. पूर्ण रात्र मला चैन्याने झोप लागली नाही. लोकेशलाही काही सांगू शकत नव्हते, नाहीतर लोकेश म्हणाल की तू सुद्धा बाकी मुलींसारखा माझ्या पप्पांवर आरोप लावायला लागली. एकदा मी स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवत होते, तेव्हाच गरम तेल माझ्या हातावर पडले आणि माझा हात भाजला. माझी चीस निघाली. माझी चीस ऐकताच माझे सासरे धावत स्वयंपाकघरात आले. मला वेदनेत तडफडताना पाहून ते लवकरच माझ्याकडे येऊन माझा हात पाहू लागले. माझे सासरे त्यावेळी माझ्या इतके जवळ होते की मला खूप विचित्र वाटले. मी माझ्या सास्यांकडून माझा हात सोडवू इच्छित होते, पण ते मानले नाहीत. ते मला स्वयंपाकघराच्या बाहेर घेऊन आले. ड्रॉइंग रूममध्ये बसवून ते लवकरच बर्फ घेऊन आले आणि सोफ्यावर माझ्या अगदी जवळ बसून माझ्या हातावर बर्फ लावू लागले. मला गुदमरल्यासारखा एहसास होऊ लागला. सासरे आणि सून यांच्यात एक मर्यादा असावी, एक अंतर नेहमी कायम असावे. ते अंतर माझ्या सास्यांनी ते मिटवून टाकले होते. ते माझ्या खूप जवळ होते. मी लवकरच माझा हात सोडवला आणि माझ्या रूममध्ये गेले. माझे सासरे मागून मला आवाज देत राहिले. माझ्या सास्यांच्या या सगळ्या हालचाली मला खूप चुकीच्या वाटत होत्या, पण लोकेशला कसे सांगू? असेच दिवस निघून जात होते, पण मी माझ्या सास्यांवर पूर्ण नजर ठेवून होते की मला काहीतरी असे मिळो जे लोकेशला दाखवू शकेन आणि लोकेशच्या पप्पांना चुकीचे सिद्ध करू शकेन. पण आतापर्यंत माझ्या हाती काही पुरावा लागला नव्हता. एक दिवस लोकेशला घरी येण्यास खूप उशीर झाला. सामान्यतः लोकेश रात्री 9 वाजेपर्यंत घरी येत होते, पण आज 11 वाजले होते आणि लोकेश अजून आले नव्हते. लोकेशकडे दुसरी चावी होतीच, ते गेट उघडून स्वतःच घराच्या आत येऊ शकत होते. पण तरीही मी लोकेशची वाट पाहत होते आणि वाट पाहत बाहेर ड्रॉइंग रूममध्ये फेया मारत होते. माझे सासरे आपल्या रूममध्ये गेले होते. त्यांच्या रूमची लाईट चालू होती आणि तेव्हाच मी चकित झाले. मला माझ्या सास्यांच्या रूममधून एका मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. आधी तर आवाज मंद होता, पण काही वेळानंतर एक जोरदार ओरड ऐकू आली. माझे हृदय धडधड थांबले. माझ्या सास्यांच्या रूममध्ये एक मुलगी आहे आणि ती मदतीसाठी ओरडत आहे. आता मी जास्त थांबू शकले नाही. मी जोरजोरात माझ्या सास्यांच्या दरवाजाला ठोकायला सुरुवात केली, पण माझ्या सास्यांनी दरवाजा उघडला नाही. हा मुलीच्या दबलेल्या रडण्याचा आवाज अजूनही येत होता. जेव्हा माझ्या सास्यांनी दरवाजा उघडला नाही, तेव्हा मी खिडकीला एक जोरदार धक्का दिला तर खिडकी उघडली गेली. समोर एक मुलगी आपला चेहरा गुडघ्यात लपवून बसली होती आणि रडत होती. मी लवकरच खिडकीतून आत गेले. तेवढ्यात लोकेशही आत आले होते. जेव्हा त्यांनी मला माझ्या सास्यांच्या रूममध्ये खिडकीच्या मार्गाने जाताना पाहिले, तेव्हा तेही रूमकडे धावले. तोपर्यंत मी आत जाऊन दरवाजा उघडून टाकला होता. माझे सासरे रूममध्ये कुठेही दिसत नव्हते. ती मुलगी अजूनही आपले डोके गुडघ्यात लपवून रडत होती. लोकेशही हे दृश्य पाहून हैराण झाले. मी लवकरच त्या मुलीकडे गेले आणि तिला सांत्वन देऊ लागले. पण जेव्हा त्या मुलीने आपला चेहरा वर केला,
तेव्हा माझ्या आणि लोकेशच्या डोक्यावर जणू आभाळ कोसळले. ती मुलगी नव्हती, तर माझे सासरेच होते, जे पूर्ण मेकअप करून लग्नाचा पेहराव घालून एका नवधूसारखे तयार होऊन बसले होते आणि मुलीच्या आवाजात रडत होते. अशा प्रकारे ढसाढसा रडत होते, जणू त्यांच्यावर खूप मोठा जुल्म झाला असेल. जणू कोणाचे तरी त्यांच्या इज्जतीशी खेळ झाला असेल. आपल्या पप्पांना अशा प्रकारे रडताना पाहून लोकेशच्या डोळ्यात अश्रू आले. ते लवकरच आपल्या पप्पांकडे गेले. त्यांना शांत केले. तेवढ्यात माझे सासरे बेशुद्ध झाले होते. लोकेश लवकरच त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही, कोणत्याही गोष्टीचा ते खूप जास्त ताण घेतात. आणि मग लोकेशने मला 1 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगितली, जी ऐकून माझ्या डोळ्यांतही अश्रू आले. लोकेशने सांगितले की आम्ही 2 भाऊ-बहीण होतो. माझी बहीण माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. माझी आई आम्हाला सोडून लहानपणीच निघून गेली होती. माझ्या पप्पांनीच आम्हाला आई आणि बाप दोघांचे प्रेम दिले होते. आमच्यामुळे त्यांनी दुसरे लग्नही केले नव्हते. हळूहळू आम्ही दोघे भाऊ-बहीण मोठे झालो आणि मग माझ्या बहिणीचे मागणी आली. माझ्या बहिणीचे लग्न होणार होते. त्या रात्री माझी बहीण वधू बनून आपल्या रूममध्ये बसली होती. तिची वरात येण्याच्या तयारीत होती, तेव्हाच काही डाकू आमच्या घरात घुसले. ते कदाचित पोलिसांपासून वाचण्यासाठी आमच्या घरात लपण्यासाठी आले होते. ते 5 डाकू होते आणि माझ्या बहिणीच्या रूममध्ये घुसले. त्या रात्री माझे पप्पा माझ्या बहिणीजवळच बसले होते, तिच्याशी काही गोष्टी करत होते. आणि कदाचित असे विचार करत होते की त्यांची मुलगी आता निरोप घेणार आहे, म्हणूनच तिच्यासोबतचा शेवटचा वेळ यादगार बनवू इच्छित होते. पण त्याच वेळी डाकू रूममध्ये घुसले. डाकूंनी माझ्या पप्पांना बाथरूममध्ये डांबून ठेवले आणि माझ्या बहिणीला आपल्या हौसेचा, वासनेचा शिकार बनवले. माझी बहीण ओरडत राहिली, मदतीसाठी ओरडत राहिली, पण बाहेर डीजेचा इतका जोरदार आवाज होता की कोणीही माझ्या बहीण आणि पप्पांची ओरड ऐकली नाही. 5 डाकू आपली मनमानी करून माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त करून निघून गेले. आता जेव्हा माझ्या पप्पांनी आपल्या मुलीची ही अवस्था पाहिली, तेव्हा त्याच क्षणी त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. ते ओरडून बेशुद्ध झाले होते. कोणत्याही बापासाठी हा आघात खूप मोठा असतो की त्याच्या मुलीची इज्जत त्याच्या डोळ्यांसमोर लुटली गेली. माझ्या बहिणीला डॉक्टरांकडे नेण्यात आले पण माझ्या बहिणीला वाचवता आले नाही. हळूहळू पप्पा थोडे सामान्य तर झाले, पण माझ्या बहिणीच्या अपघाताने त्यांच्या मेंदूवर खूप मोठा परिणाम केला होता. ते हळूहळू मानसिक रुग्ण बनले होते. मी माझ्या पप्पांना कधीच दुखावू शकत नव्हतो. त्यांच्या सर्व गोष्टी मानत होतो. लोकेशचे बोलणे ऐकून आता सर्व काही उलगडले होते. माझे सासरे चुकीचे नव्हते. माझे सासरे जेव्हाही माझ्या जवळ येत होते, तेव्हा ते मला आपल्या मुलीच्या रूपात पाहत होते. त्यांना आपली मेलेली मुलगी माझ्यात दिसत होती. माझ्या 3ही सावत्र पत्नींसोबतही कदाचित माझ्या सास्यांचे असेच वर्तन राहिले असेल आणि त्या तिघींनी माझ्या सास्यांच्या या वर्तनाला चुकीचा रंग दिला असेल, जो एकदा माझ्या मनातही चुकीचा विचार आला होता. परंतु माझ्या सास्यांची नियत, हेतू चुकीची नव्हती. त्यांना आपल्या सुनांमध्ये आपली मुलगी दिसत होती आणि इतकेच ते सुनेच्या जास्तीत जास्त जवळ राहण्याचा प्रयत्न करत आणि तिला खूप प्रेम करत. कधीकधी तर ते आपल्या मुलाला लोकेशलाही डाकू समजून बसत होते, म्हणून ते लोकेशला आपल्या सुनेपासून दूर करत होते. असे करून ते आपल्या मुलीचे रक्षण करत होते. जेव्हा लोकेशला सर्व सत्य कळाले, तेव्हा लोकेशलाही खूप पश्चात्ताप झाला. लोकेशने मला सांगितले की मी 3 मुलींसोबत खूप चुकीचे केले. काश मला आधीपासून सत्य कळाले असते, तर त्या 3ही मुलींचे आयुष्य बर्बाद झाले नसते.
मी आधीपासूनच माझ्या पप्पांवर उपचार केले असते. पण मी मानतो की हे सर्व तुझ्या धैर्यामुळे झाले आहे. जर त्या रात्री तू धैर्य दाखवले नसते आणि खिडकीतून आत उडी मारली नसती, तर हे वास्तव कधीच उघड झाले नसते. आता एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये माझ्या सासऱ्यांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी आशा दिली आहे की माझे सासरे खूप लवकर ठीक होतील. आणि मग हळूहळू खरोखरच तसेच झाले. माझे सासरे आता आधीपेक्षा कितीतरी शांत झाले आहेत. कधीकधी डोळ्यात ओलावा येतो आणि ते माझ्याकडे पाहून मंद आवाजात म्हणतात, "बिटिया, जान वरात येणार आहे ना." तेव्हा मी गप्पचाप त्यांच्याजवळ बसते आणि त्यांचा हात पकडते. रूममध्ये थोडा वेळ शांतता राहते, पण ती शांतता आता भीतीची नसते, ती सुखाची असते. आता या घरात ना कोणती गैरसमज आहे, ना कोणती भीती आणि ना काही लाज. बस एक मुलगी, एक मुलगा आणि एक पिता, तिघेही आपल्या अपूर्ण कथेला नवीन शेवटाकडून पूर्ण करत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही गोष्ट कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा. जर गोष्ट चांगली वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया एका अधिक नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत तुमचा खूप आभार. हाय.